काय झालं तयार आहे? एकदम गांडूळ खत झालं तयार आहे. गांडूळ खत तयार झालं का? तुमचं नाव गाव पत्ता सांगा. नाव किशोर जगन्नाथ काळकुटे, हा, राहणार पेंडगाव, हा, तालुका जिल्हा बीड. तुम्ही ह्याला काय काय वापरले? मला RP 76 एक मला शिंदे यांनी दिला होता डब्बा. हा, बॅक टू कंपोस्टरीज म्हणून. हा कंपोस्टरीज आहे. हा कंपोस्टरीज. हा के एकच टाकलाय ना? हा एकच टाकला. तर ह्याच्यावर आपण कसं टाकलाय, कशा पद्धतीने काम केलं याचं? काय काय त्याला 2-3 बकेट मध्ये पाणी घेतलं. हा, आणि पाणी वरून शिंपडून घेतलं. शिंपडून हा घेतलं हा. आणि त्याच्यावर काय नंतर मग पाणी सोडलं त्याच्यावर ओलं करून ठेवलं. तर हे गांडूळ खताने हे गांडूळ खत तयार झाले. हे गांडूळाने खाल्ले. ह्याच्यामध्ये ह्या डब्यामधून गांडूळ तयार होते. तर हे तुम्हाला काय रिझल्ट कसा वाटला ह्याचा? रिझल्ट काय एकदम 100% पत्तीसारखा तयार झाला. पत्तीसारखा तयार झाला. आता हे समजा हे खाली जे ढबके निघलेत हे सगळे गांडूळ खतच तयार झाले ना? हा, हे काय असं पूर्ण गांडूळ खत तयार झालेले आहे का? हा गांडूळ काय करतो पुढे खात खात चालते. हे पूर्ण उखंड झाला ना? किती टायल्याचा असं ना ते? हे 14 ते 15 ट्रायलच आहे. 14-15 टायल्यात ना? 2 वर्ष खत आहे ना? मग ह्याचा उपयोग कसा करणार तुम्ही शेतीला? आता डायरेक्ट शेतीला काय करू, 2-3 बाया लावून काय करू, चाळून घेतो कॉफी सारखं. हा, पोते भरून ठेवतो आणि पुढे असं खत टाकल्यासारखं जसं खत शिपडतो आपण तसं शिपडणार का? आपण ढिगं टाकतो तसं ढिगं टाकणार? लागवड करायच्या अगोदर टाकून द्यायचं ना? म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला रिझल्ट वाटतं समजा शेतीचा पोत सुधारण ना? हा, बारीक बारीक ते गांडूळ काय होतं पुढे खात 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 चालते. असं एकदम मस्त खत झाले ना. आता ह्याला वाळणार की एकदम चाळून घ्यायचं. म्हणजे कंपोस्ट समजा हे. आणि किती केवढ्याची बाटली ती? 250 रुपये. 250. म्हणजे आपलं खत वाचणार ह्याच्यामध्ये 100%. म्हणजे 99% शेतकऱ्याचं असं म्हणायचं. पुढे वर्षी खत आता केमिकलचं खत ह्याच्यात कमी लागेल का तुम्हाला जास्त वाढवलं? कमी म्हणजे आता तिथं 1 क्विंटल टाकायचं तिथं 10 किलो टाकावं लागेल. अशी 1 क्विंटल 10 किलो टाकावं लागेल. म्हणजे ह्या खत पूर्ण आपलं हे काम करणार आहे 100%. जसं कंपनीने सांगितलं की ह्या खत जर वापरलं तुमच्या शेतीमधला पोत बी सुधरण, जमिनीमध्ये जीवाणू संख्या वाढणार आहे आणि जमिनी जे सुधारण्याचं जे आहे ना कंपोस्ट जमिनीची पोत सुधारण. तुम्ही माहिती चांगली दिल्याबद्दल. पण आता शेतकऱ्याला काय सांगणार? शेतकऱ्याला आता माझ्याकडे कसं आहे 81 दूधधारक आहेत. त्या दूधधारकाला मी 2 दिवसाच्या अगोदर हे माझा कंपोस्ट उखांडा दाखवला. त्यांनी बरेच माझ्याकडे मागणी केली की असं असं तुम्ही कुठून आलं. आम्ही सांगितलं शिंदे भाऊनी आम्हाला दिलेलं आहे. त्या माध्यमातून आम्ही त्या शेतकऱ्यांना पुरवणार आहे दूधधारकांना सगळ्या. ठीक आहे, तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.